चुकांमधून शिकणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे। तशातच एकदा चूक झाल्यावर त्यामधून काहीतरी बोध घेणं आणि ती चूक सुधारणं हा विचार खरंच खूप चांगला आहे आणि तसं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं। कितीही नियोजन करून सुद्धा चुका पुन्हा पुन्हा होतात। त्या चुका होत असताना तुमच्या बाबतीत काही गोष्टी घडतात का आणि त्या गोष्टी कोणत्या ते आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। 1. जेव्हा तुम्ही एखाद्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता त्यावेळी तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही एकाच ठिकाणी अडकून पडला आहात। 2. एखाद्या अडचणीशी जेव्हा तुमचा सामना होतो तेव्हा त्यावर मात करण्यासाठी तुम्ही जुन्याच पद्धती वापरता। नव्या पद्धतीचा शोध घेण्यासाठी तुम्ही फारसा वेळ देत नाही। 3. तुम्ही पुन्हा पुन्हा जुन्या सवयींच्या आहारी जाता, त्यामुळे जुन्या सवयी सुटतच नाहीत। 4. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करूनही यश का मिळालं नाही याविषयी विचार करण्यासाठी तुम्ही फारसा वेळ देत नाही। 5. तुमच्या जुन्या वाईट सवयी न बदलल्यामुळे तुम्ही स्वतःवरच चिडचिड करता। 6. तुम्ही असंही म्हणता की मी पुन्हा असं कधीही करणार नाही, पण कळत नकळत तुम्ही त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करता। 7. तुम्हाला कोणतीही नवीन सवय आत्मसात करण्यासाठी खूपच कष्ट करायला लागतात। 8. तुमच्यामध्ये स्वयंशिस्तीचा अभाव असल्यामुळे तुम्हाला पुष्कळदा निराशा हाती लागते। आणि 9. जेव्हा तुम्हाला असुरक्षित वाटतं तेव्हा तुम्ही कोणतेही नवे प्रयोग करणं बंद करता। यापैकी काही गोष्टी तुमच्या बाबतीत घडतात असं तुम्हाला वाटतं का? एकतर लोक नवीन गोष्टी करत नाहीत आणि जुन्या चुकीच्या सवयींची मात्र पुनरावृत्ती करत असतात। आपण केलेल्या चुकींमधून काहीही न शिकणं ही खरी मोठी चूक असते। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।